नमस्कार. आज दिनांक 22 सप्टेंबर 2025. ही परिस्थिती दिघोळ तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या गावची पूर परिस्थिती आहे. काल रात्री 9 ते 10 वाजल्यापासून जो पाऊस मोठ्या मुसळधार सुरू झालेला होता तो सकाळी 4 वाजेपर्यंत अखंड चालू होता. त्यामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज आमच्या गावाचं ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या आतमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि जुने लोक सांगतात की हनुमान मंदिराच्या आतमध्ये पाणी अजूनपर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये जे 60, 65, 70 वर्षाची लोक आहेत तर ते सुद्धा सांगतात की अजून इतक्या वर्षामध्ये अजूनसुद्धा हनुमान मंदिरामध्ये पाण्याचा प्रवेश नव्हता झालेला. तरी यावर्षी ते सगळं रेकॉर्ड ब्रेक झालेलं आहे. मग गावातली परिस्थिती या पाण्यामुळे अशी झालेली असेल तर नदीकाठचे आणि दिघोळ गावच्या शिवारातले जे पिकं असतील त्या पिकांचं किती अतोनात नुकसान झालेलं असेल थोडा विचार करा. नदीकाठी जी शेतं आहेत, पिकं आहेत, त्या पिकावर कमीत कमी 5-5, 6-6, 7-7 फूट पाणी वर आहे. मग त्या पिकांचं काय उरलेलं असेल. अशी खूप भयानक स्थिती आहे, पूर परिस्थिती तयार झालेली. असला पूर कधी आयुष्यामध्ये पाहायला भेटला नाही. पाण्याचं एवढं प्रेशर आहे की पूर्ण घराच्या वर छतावरून जर जे खाली आपण नळ सोडतो, पन्हाळा सोडतो, त्या पन्हाळामध्ये पाणी बसत नव्हतं आणि भयंकर प्रेशरने पाणी खाली पडत होतं. हे ढगफुटी सदृश्य परिस्थिती आहे.